बांगलादेशातील हिंदूंवरील हल्ले थांबवून संरक्षण द्या व परभणीतील माथेफिरूला कडक शासन करा अशी मागणी माकपच्या वतीनं करण्यात आली। बांगलादेशात असंतुष्ट वर्गानं दंगली आणि हल्ले करण्याचा कट चालवला असून यात अल्पसंख्याक मुख्यतः हिंदूंवर हल्ले चालू आहेत। त्यामुळे तिथले अल्पसंख्याक मदतीची हाक देत आहेत। त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरुद्ध जागतिक पातळीवर दखल घेण्याची गरज आहे। बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांना व त्यांच्या मंदिरांना संरक्षण मिळण्याच्या दृष्टिकोनातून जागतिक व्यासपीठावर प्रश्न मांडण्याची आवश्यकता आहे। त्यासाठी मोदी सरकारनं प्रयत्न केले पाहिजेत अशी मागणी माकपचे ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम यांनी जिल्हाधिकारी कार्यालय इथं झालेल्या निदर्शनादरम्यान केली। बांगलादेशी ताबडतोब बोला, इथल्या हिंदूला संरक्षण देणं, हिंदूला वाचवणं आपलं काम आहे। सकाळी उठल्याबरोबर झोपेपर्यंत हिंदूचा शब्द वापरता, पण आज बांगलादेश मध्ये तोच हिंदू माणूस भगवान रामाला मानतो, श्रीकृष्णाला मानतो, शंकराला मानतो। त्या हिंदूची कत्तल बांगलादेश मध्ये सुरू आहे। म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की त्या लोकाला वाचवणं, संरक्षण मिळवून देणं आणि या संपूर्ण घटनेचा निषेध करणं। शनिवार दिनांक 14 डिसेंबर रोजी भारताचा कम्युनिस्ट पक्ष जिल्हा समितीच्या वतीनं बांगलादेश इथल्या अमानवीय घटना आणि महाराष्ट्रातील संविधानप्रती नुकसानीच्या निषेधार्थ तीव्र निदर्शनं करण्यात आली। यावेळी कार्यकर्ते काळे वस्त्र परिधान करून काळ्या फिती लावून काळे झेंडे घेऊन निषेधाचे फलक दाखवून घोषणा देत होते। दरम्यान कॉम्रेड युसुफ शेख यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाद्वारे जिल्हाधिकारी कार्यालय गृहशाखा तहसीलदार बालाजी बनसोडे यांना निवेदन देण्यात आलं। या शिष्टमंडळात कॉम्रेड व्यंकटेश कोंगारी, ॲडव्होकेट अनिल वासम, शंकर मेत्रे, रंगप्पा मरड्डी, सोनंदा बल्ला, दत्ता चव्हाण, मारेप्पा फंदिलोलू आदींचा समावेश होता।